नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या या काळात सर्वत्र गतिशीलता कमी झालेली दिसून येते। शिक्षण क्षेत्रही याला अपवाद नाही। म्हणूनच शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये, शिक्षण थांबू नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने तुम्हा मुलांसाठी घर बसल्या दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे म्हणून हे चॅनल सुरू केलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची व्हर्च्युअल टीचर सौ सीमा विजय जामदार। इयत्ता 8वी, विषय मराठी, पद्यपाठ 9वा, विद्या प्रशंसा। विद्या प्रशंसा या कवितेचे कवी आहेत कृष्णशास्त्री चिपळूणकर। यांचा जन्म झाला आहे 1824 मध्ये आणि मृत्यू 20 मे 1878। मुलांनो, कृष्णशास्त्री चिपळूणकर हे मराठी ग्रंथकार आणि रसिक विद्वान होते। पुण्याच्या पाठशाळेत संस्कृत विषयाचे त्यांनी अध्ययन केले। धर्म, न्याय आणि अलंकार या 3 शास्त्रांचा त्यांचा गाढा व्यासंग होता। संस्कृतचे अध्ययन पूर्ण झाल्यावर पुणा कॉलेजमधून त्यांनी इंग्रजी विषयाचे ज्ञान मिळवले। त्याचबरोबर अर्थशास्त्र, मानसशास्त्र या विषयांचाही त्यांनी अभ्यास केला। अनुवाद करणे ही त्यांची आवड होती आणि छंदही होता। 1852 मध्ये अनुवादक या पदावर सरकारी नोकरीत ते रुजू झाले। पुढे पुण्याच्या पाठशाळेत सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिले। दक्षिणा प्राईज कमिटीचे ते चिटणीसही होते। पुणा ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य तसेच रिपोर्टर ऑन द नेटिव्ह प्रेस इत्यादी विविध पदांवर त्यांनी काम केले। याशिवाय मराठी शालापत्रक या नियतकालिकाचे ते संपादक होते। तसेच विचार लहरी या पाक्षिकाचेही ते संपादक होते। कृष्णशास्त्री चिपळूणकरांचे बहुतेक लेखन हे भाषांतरित वा त्यावर आधारित आढळून येते। कृष्णशास्त्र्यांचे अनुवाद कौशल्य हे वाखाणण्याजोगे आहे। त्यांच्या अनुवादात फक्त शब्दशः अनुवाद आढळत नाही, तर आशयाचे भावार्थ दर्शन आढळते। आता आपण पाहूया कवी कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचा ग्रंथ परिचय। कृष्णशास्त्री चिपळूणकर हे भाषांतरकार, रसिक पंडित आहेत। मराठी व्याकरणावरील निबंध व ग्रंथ परीक्षणे त्यांच्या चिकित्सक बुद्धीचे दर्शन घडवतात। पद्यरत्नावलीत त्यांनी मेघदूताचा रसाळ अनुवाद केला आहे। तसेच अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी, रासेलस ही सॅम्युएल जॉन्सन यांची तत्वप्रधान कादंबरी, साक्रेटिसाचे चरित्र आणि अर्थशास्त्र परिभाषा ही त्यांच्या अनुवाद कौशल्याची उदाहरणे होत। अधिक विद्या मूलतत्वसंग्रह या ग्रंथावरून त्यांची शास्त्रीय लेखन सुगम करण्याची हातोटी प्रत्ययास येते। आता आपण या कवितेत येणाऱ्या अध्ययन निष्पत्ती पाहूया। कवितेचे प्रभावी वाचन करतात, कवितेचा भावार्थ समजून घेतात, कवितेचा आस्वाद घेतात, कवितेचे सुस्वर गायन करतात, कवितेत येणारे नवीन शब्द, वाक्प्रचार, सुभाषिते यांचे अर्थ समजून घेतात। विद्यार्थी मित्रांनो, ही कविता शिकताना आपल्याला या सर्व अध्ययन निष्पत्ती प्राप्त करून घ्यायच्या आहेत। विद्या प्रशंसा या कवितेत कवींनी विद्येची थोरवी सांगितली आहे।
विद्येचे महत्त्व स्पष्ट करताना कवी म्हणतात, दुसऱ्याला विद्या दिल्याने ते कमी होत नाही. ही विद्या माणसाच्या सर्व दुःखांचे निवारण करते. निवारण करते म्हणजे काय? तर नष्ट करते, नाहीशी करते. विद्येसारखा वाटाड्या मित्र कोणीही नाही, असे विद्येचे महत्त्व या कवितेत कवींनी सांगितले आहे. प्रस्तुत कविता ही आठवणीतल्या कविता भागतीत या कविता संग्रहातून घेतली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रत्यक्ष कवितेकडे वळूया. सर्वप्रथम आपण कवितेचे वाचन करूया. विद्येनेच मनुष्या आले श्रेष्ठत्व ह्या जगा माझी, न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी. देऊनी किंवा भोगुनी उणे न होता सदैव वाढत असे, ऐसे एकच विद्याधन अद्भुत गुण नहा दुजांत बसे. नानाविध रत्नांची कनकांची असती भूषणे फार, परिविद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार. या साऱ्या भुवनी हितकर विद्येसारखा सखा नाही, अनुकूळ ती जयाला नित्यदयाला उणे नसे काही. गुरुपरी उपदेश करी संकट समयी उपायही सुचवी, चिंतित फळ देऊनिया कल्पतरुपरी मनोरथा पुरवी. यापरी सकल सुखे जी देई दुःखे समस्त जीवारी, त्या विद्या देवी ते अनन्य भावे सदा भजा भारी. त्या विद्या देवी ते अनन्य भावे सदा भजा भारी. मुलांनो, कविता ऐकलीत का? आता आपण कवितेच्या काव्यपंक्तीचा अर्थ पाहूया. चला तर, चरण पहिले. विद्येनेच मनुष्या आले श्रेष्ठत्व ह्या जगा माझी, न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी. पहिल्या कडव्यात कवी म्हणतात, मनुष्याला या जगात श्रेष्ठत्व किंवा मोठेपण जे मिळाले ते केवळ विद्येमुळे. पृथ्वी तलावरील 84 लक्ष योनींमध्ये केवळ मनुष्य प्राणी हा असा प्राणी आहे ज्याच्याकडे बुद्धी आहे. बुद्धीचा वापर करून अधिकाधिक ज्ञान मिळवून स्वतःचा गुणात्मक विकास करू शकतो तो मनुष्य प्राणी. आणि आपणा सर्वांना हे माहीतच आहे की शिक्षणामुळे ज्ञानामुळे माणसाला समाजात श्रेष्ठत्व प्राप्त होते. म्हणून कवी म्हणतात, विद्येनेच मनुष्य आले श्रेष्ठत्व या जगा माझी. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. या शब्दात संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी सुद्धा अभ्यासाचे महत्त्व सांगितले आहे. न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी. असाध्य म्हणजे काय? तर साध्य करण्यास कठीण, मिळवण्यास कठीण. माणसाकडे जर ज्ञान असेल, विद्वत्ता असेल, तर कोणत्याही क्षेत्रात तो स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण करू शकतो. विद्वत्तेमुळे, ज्ञानामुळे त्याने स्वीकारलेल्या कोणत्याही क्षेत्रात तो यशस्वी होतो आणि पैसा, मान, प्रतिष्ठा आणि सर्वच गोष्टी तो सहज साध्य करू शकतो. म्हणूनच कवी म्हणतात, न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी. म्हणजे विद्या असेल, शिक्षण असेल, ज्ञान असेल तर माणसाला काहीही अशक्य नाही. तो कोणत्याही क्षेत्रात लीलया संचार करू शकतो. चला आता आपण पुढचे कडवे पाहूया. देऊनी किंवा भोगुनी उणे न होता सदैव वाढत असे, ऐसे एकच विद्याधन अद्भुत गुण नहा दुजात वसे. बघा मुलांनो, या कडव्यात ज्ञानाला एक अद्भुत किंवा अलौकिक म्हटले आहे. हा असा अद्भुत आश्चर्यकारक गुण आहे जो दिल्याने
किंवा भोगल्याने वाढतो. म्हणजेच विद्या ही धन आहे आणि हे धन वाटलं, विभागलं तरी ते कमी होत नाही. किंवा आपण स्वतः जरी तिचा कितीही उपभोग घेतला, वापर केला तरीही ते कमी होत नाही. विद्येमध्ये असा हा अद्भुत गुण आहे की जो वाटल्याने वाढतो, उपभोगल्याने अधिक दृढ होतो. म्हणजेच काय तर एखादी गोष्ट जर आपल्याला माहिती आहे, एखादी गणित जर आपल्याला छान येते आणि ते जर आपण दुसऱ्याला शिकवले, दुसऱ्याला समजावून सांगितले तर ते त्यालाही येते. पण त्याला सांगितल्यामुळे माझ्याकडचं ज्ञान कमी होत नाही, उलट माझ्या ज्ञानाचं दृढीकरण होतं. ते त्या ज्ञानाची उजळणी होते, ते पक्क होतं. धन किंवा पैसा किंवा संपत्ती जर आपण एखाद्याला दिली तर ती आपल्याकडची कमी होईल. आपण धन वापरलं, पैसा वापरला तर तो कधीतरी संपून जाईल. पण ज्ञान, विद्या ही अशी अद्भुत गोष्ट आहे जी दिल्याने कधीही संपत नाही, उलट ती वाढते. उणे होणे म्हणजे काय? कमी होणे किंवा संपणे. म्हणून कवी काय म्हणतात? देऊनी किंवा भोगुनी उणे न होता सदैव वाढतसे. दिल्यामुळे किंवा वापरल्यामुळे विद्या, ज्ञान कमी होत नाही. म्हणूनच तर असे म्हणतात ना, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते. चला तर आता पुढच्या कडव्याकडे वळूया. नानाविध रत्नांची कनकांची असती भूषणे फार, परी विद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार. मुलांनो, या कडव्यामध्ये कवी कृष्णशास्त्री चिपळूणकर हे विद्येला अलंकाराची उपमा देतात. अलंकार म्हणजे काय तर दागिना. हिरे, माणिक, पाचू, मोती अशी नानाविध रत्न आहेत आणि या रत्नांना गुंफणारं, कोंदण देणारं ते कनक म्हणजे काय? सोनं. तर अशा सोन्याची, रत्नांची अनेक भूषणे आहेत. भूषणे, आभूषण म्हणजेच अलंकार, दागिना. आपल्याला आपल्या आजूबाजूला सगळीच लोक म्हणजे मानव, मनुष्य, प्राणी याला सजायला, नटायला, देखणं दिसायला फार आवडतं. आणि म्हणून मग अशा नानाविध रत्नांची, दागिन्यांची आभूषणं तो नेहमीच परिधान करतो. परंतु कवी म्हणतात, परी विद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार. म्हणजेच काय तर हे जे अलंकार आहे, जे सोन्याचे आहेत, रत्नांचे आहेत, हे सगळे काय करतात? ही आभूषणं काय करतात तर शरीराचं बाह्य सौंदर्य वाढवतात. पण ज्ञान हा असा अलंकार आहे, असा दागिना आहे जो माणसाचं मन, विचार, कृती यांच्यामध्ये प्रगल्भता आणतो. त्यामुळे विद्वान माणूस त्याच्या ज्ञानामुळे, त्याच्या वक्तृत्वामुळे, त्याच्या गुणांमुळे, त्याच्या वर्तनामुळे शोभिवंत दिसतो. म्हणूनच आपण सुविचार लिहितो, शिक्षण हाच खरा दागिना आहे. आता आपण पुढच्या कव्याकडे वळूया. पुढचं कडवं काय आहे बरं? या साऱ्या भुवनी हितकर, विद्येसारखा सखा नाही. अनुकूलती जयाला, नित्य तयाला, उणे नसे काही. बघा मुलांनो, कवी काय म्हणतात? या साऱ्या भुवनी म्हणजे काय? भुवन म्हणजे पृथ्वीतल किंवा जग. या साऱ्या पृथ्वीतलावर, या जगामध्ये हितकर हित साधणारा, कल्याणकारी असा हा विद्येसारखा कोणीही दुसरा सखा नाही. सखा म्हणजे मित्र, सोबती, जो सदैव आपल्याला साथ देतो. आपल्या चांगल्या वेळी, आपल्या वाईट वेळी, संकटात, दुःखात जो सदैव आपल्या सोबत असतो, तो एकमेव सखा कोण आहे तर विद्या आहे. या साऱ्या पृथ्वीतलावर कोणत्याही वेळी आपल्याबरोबर असणारा आपला सगळ्यात चांगला मित्र म्हणजे विद्या. विद्या ही अशी गोष्ट आहे,
की ज्याच्याजवळ असेल त्याचे ती केवळ कल्याणच करते, भले करते. आणि म्हणूनच कवी म्हणतात, विद्या हा आपला सर्वात जवळचा मित्र आहे. अनुकूल ती जयाला नित्य तयाला उणे नसे काही. अनुकूल म्हणजे फलदायी, यशदायी किंवा धार्जिणी. ही विद्या ज्याला अनुकूल आहे, ज्याला ती लाभली आहे, ज्याला ती प्राप्त झाली आहे किंवा ज्याने तिला आत्मसात केली आहे, तो कसा आहे? तो अर्थातच विद्वान आहे. त्याला कधीच कशाचीच कमतरता पडत नाही. उणे नसे काही. उणे म्हणजे कमी, कमतरता. या कडव्यात जयाला म्हणजे ज्याला आणि तयाला म्हणजे त्याला. ज्याच्याकडे विद्या आहे, ज्ञान आहे, हुशारी आहे, अशा माणसाला कधीही कशाचीही कमतरता भासत नाही. अशा प्रकारे कवी विद्येचं महत्त्व ह्या प्रत्येक कडव्यामध्ये स्पष्ट करत आहेत. पुढच्या कडव्याकडे बघूया. गुरुपरी उपदेश करी संकट समयी उपायही सुचवी. चिंतित फळ देऊनिया कल्पतरुपरी मनोरथा पुरवी. ही विद्या कशी आहे? तर ती आपल्या गुरुप्रमाणे आहे. जसा गुरु सदैव आपल्याला उपदेश करतो, सल्ला देतो, योग्य मार्ग दाखवतो, त्याचप्रमाणे ही विद्यासुद्धा आपल्याला उपदेश करते, योग्य तो सल्ला देते. इतकेच नाही तर अडचणी किंवा संकटाच्या वेळीसुद्धा समयी, ते शब्द काय वापरला आहे? समयी म्हणजे वेळी. अडचणी, संकटात हीच विद्या आपल्याला संकटावर योग्य तो उपायही सुचवते. चिंतित फळ देऊनिया कल्पतरू परी मनोरथा पूर्वी. चिंतित म्हणजे चिंतिलेले, विचार केलेले. आपण ज्याचा विचार केला, जे आपण मागितलं, ज्याची इच्छा केली, ते प्रत्येक फळ आपल्याला ही विद्या देते. विद्येला या ठिकाणी कवीने कल्पतरू म्हटले आहे. कल्पतरू म्हणजे असं झाड की ज्या झाडाच्या सावलीत बसून आपण जी इच्छा केली ती इच्छा ते झाड पूर्ण करतं. म्हणून त्याला म्हणतात कल्पतरू. केलेली इच्छा पूर्ण करणारा तरू म्हणजे झाड. तर कवीने या ठिकाणी या विद्येला कल्पतरू म्हटले आहे. म्हणजेच या विद्येची प्राप्ती ज्याला झाली, ज्याच्याकडे विद्या आहे, जो विद्वान आहे, त्यांनी ज्याची कसली इच्छा केली ती इच्छा पूर्ण होते. इच्छिलेले फळ ही विद्या देते. म्हणजेच आपले मनोरथ ती पूर्ण करते. मनोरथ म्हणजे काय? इच्छा, कामना. तर ही विद्या आपले सर्व मनोरथ, सर्व इच्छा पूर्ण करते. म्हणजे जो ज्ञानी आहे, ज्याच्याकडे शिक्षण आहे, विद्या आहे, त्यांनी इच्छिलेल्या सर्व इच्छा या विद्येमुळे पूर्ण होतात. म्हणून कवी म्हणतात, गुरुपरी उपदेश करी संकट समयी उपायही सुचवी. चिंतित फळ देऊनिया कल्पतरुपरी मनोरथा पूर्वी. ज्ञान हे नेहमीच माणसाला कोणत्याही परिस्थितीत सहाय्यभूत ठरते. योग्य प्रसंगी योग्य मार्ग दाखवण्याचं कार्य करते. संकटातून बाहेर काढण्यासाठी ती सहाय्यक ठरते. अशा या विद्येविषयी कवी म्हणतात. शेवटच्या कडव्यात कवी काय म्हणतात? या परी सकल सुखे जी देई दुःखे समस्त जीवारी. त्या विद्या देवी ते अनन्य भावे सदा भजा भारी. या परी म्हणजे याप्रमाणे. सकल म्हणजे सगळी. जी विद्या देवी आपल्याला सर्व सुखे देते आणि जेव्हा ती सुख देते तेव्हा ती समस्त दुःखे
जी वारी समस्त, समस्त म्हणजे पण काय, सगळी. दुःख जी वारी, जी वारी म्हणजे काय, वारी, वारी म्हणजे निवारी, निवारण करते, नाहीशी करते. तर ही विद्यादेवी जेव्हा आपल्याला सगळी सुख देते आणि सर्व दुःख नाहीशी करते, अशा या विद्यादेवी म्हणजे या विद्यादेवीला अनन्य भावे सदा भजा भारी. अनन्य भावे, अनन्य भाव म्हणजे काय, न अन्य भाव. एकाच ठिकाणी श्रद्धा ठेवून निष्ठापूर्वक उपासना करणे. जर आपण या विद्यादेवीची निष्ठापूर्वक उपासना केली, आता उपासना करणे म्हणजे काय, तर केवळ मंदिरात जाऊन हळद कुंकू वाहून पूजा करणे नाही, तर उपासना म्हणजे श्रद्धेने भक्तिभावाने केलेलं इष्टदेवतेचं चिंतन किंवा ध्यान. मग आपल्याला देवीचं चिंतन करायचं आहे, ध्यान करायचं आहे, तिला भजायचं आहे. अनन्य भावे सदा भजा भारी. भजा, भजा म्हणजे काय, भजणे, भजन करणे. भारी म्हणजे खूप. आपल्याला या देवीचं भजन पूजन करायचं आहे. म्हणजेच काय करायचं आहे, तर खूप कष्ट करायचे आहेत, मेहनत करायची आहे, भरपूर अभ्यास करायचा आहे, तरच आपल्याला या विद्येची प्राप्ती होईल. आणि अशा विद्येची जर आपल्याला प्राप्ती झाली तरच आपलं जीवन सुखी होईल, आनंदी होईल, यशाचा मार्ग आपल्याला मिळेल. सद्गुरू श्री वामनराव पै काय म्हणतात, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजे आपलं आयुष्य आपल्यालाच घडवायचे आहे. मुलांनो, इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आपल्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोलंबिया विद्यापीठात जेव्हा शिकत होते, तेव्हा ते 18 तास अभ्यास करत असत. या विद्येच्या उपासकाने, त्यांना विद्येचे उपासक असं म्हणतात, तेव्हा ह्या उपासकाने विद्येची कठोर साधना केली होती, खूप कष्ट केले होते, खूप अभ्यास केला होता आणि त्यामुळेच त्यांना यश आणि कीर्ती मिळाली. हे आपल्याला विसरून चालणार नाही. आणि म्हणूनच आपणसुद्धा या विद्येसाठी, या विद्येच्या प्राप्तीसाठी खूप कष्ट करणे, खूप मेहनत करण्याची गरज आहे. कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी विद्याप्रशंसा या कवितेत केली आहे आणि आपल्याला एक संदेश दिलेला आहे. काय आहे बरं हा संदेश, तर जर आपल्याला आपला भाग्योदय करायचा असेल तर आपणही या विद्यादेवीला प्रसन्न करून घेतले पाहिजे, म्हणजेच ज्ञानप्राप्ती करून घेतली पाहिजे. मुलांनो, आता तुम्हाला या कवितेचा अर्थ तर समजला असेलच. आता आपण या कवितेविषयी, कवितेतील भाषा सौंदर्याविषयी बोलूया. मुलांनो, या कवितेमध्ये कवीने यमक अलंकाराचा वापर केल्याचे दिसतो. या कवितेमध्ये बघा, प्रत्येक चरणाचा अंतिम शब्द जो आहे, जगा माझी, आहे जी, वाढत असे, तुझ्यात वसे, भूषणी फार, अलंकार, सखा नाही, नसे काही, सुचवी, पूर्वी, वारी, भारी, या प्रत्येक शब्दातून आपल्याला यमक अलंकार दिसतो. म्हणजे सारख्याच आघाताचे शब्द आपल्याला इथे आढळून येतात. मुलांनो, कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी 19व्या शतकाच्या मध्यावर मराठीला पुणेरी वळणावर आणण्याचे कार्य केले. या कवितेमध्ये शब्दमाधुर्य, अर्थलालित्य हे आपले लक्ष वेधून घेतं. कृष्णशास्त्रींचा शब्दगौरव करताना ग.त्र्यं माडखोलकर हे म्हणतात, कृष्णशास्त्री हे आधुनिक महाराष्ट्राचे पहिले भाषाप्रभू, पहिले शब्दशिल्पी आणि पहिले शैलीकार आहेत. अशा या शब्दशास्त्रींची, अशा या भाषाप्रभूंची ही कविता. या कवितेमध्ये आपल्याला विद्येचं महत्त्व, विद्येचं कौतुक
आणि विद्येचं माणसाच्या जीवनातील अनन्यसाधारण असलेलं स्थान हे समजलेले आहे. हे स्थान समजून त्यानुसार आपण सर्वांनी या विद्येला प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ही कविता तालासुरात गाऊया. विद्येनेच मनुष्याले श्रेष्ठत्व या जगामाजी, न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी. विद्येनेच मनुष्याले श्रेष्ठत्व या जगामाजी, न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी. देऊनी किंवा भोगुनी उणे न होता सदैव वाढतसे, ऐसे एकच विद्याधन अद्भुत गुण न हा दुजात बसे. नानाविध रत्नांची कनकांची असती भूषणे फार, परी विद्या सम एकही शोभादायक नसे अलंकार. या साऱ्या भुवनी हितकर विद्ये सारखा सखा नाही, अनुकूळ ती जयाला नित्य तयाला उणे नसे काही. गुरु परी उपदेश करी संकट समयी उपायही सुचवी, चिंतित फळ देऊनिया कल्पतरू परी मनोरथा पुरवी. या परी सकल सुखे जी देई दुःखे समस्त जीवारी, त्या विद्या देवी ते अनन्य भावे सदा भजा पारी. त्या विद्या देवी ते अनन्य भावे सदा भजा पारी. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाठाखालील स्वाध्याय पाहूया. प्रश्न पहिला आहे, खालील आकृत्या पूर्ण करा. यातील अ भाग आहे, विद्येमुळे व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या गोष्टी. विद्येमुळे व्यक्तीला जगात श्रेष्ठत्व मिळते. 2 आहे, असाध्य गोष्टी साध्य करता येतात. 3, मनोरथ पूर्ण होतात. आणि 4, संकट समयी योग्य ते उपायही सुचतात. यातला आ भाग आहे, कवीच्या मते विद्येची वैशिष्ट्ये. कवितेमध्ये विद्येची अनेक वैशिष्ट्ये सांगितली आहेत. त्यापैकी 1, विद्या हे अद्भुत गुण असलेले धन आहे. आणि 2, विद्या हा हितकर असा सखा आहे. प्रश्न दुसरा आहे, तुलना करा. धन आणि विद्या. धन कुणालाही दिल्याने संपुष्टात येते, संपून जाते. पण विद्या दिल्याने वाढते. 2, धन भोगल्याने सरून जाते, संपुष्टात येते. परंतु विद्या उपभोगल्याने कमी होत नाही. 3, धनाची चोरी होण्याची भीती असते. पण विद्येची, ज्ञानाची कधीही चोरी होऊ शकत नाही. खेळूया शब्दांची. यामध्ये आपल्याला 2 प्रश्नांचा विचार करायचा आहे. अ, खालील शब्दांना कवितेतील शब्द शोधा. पहिला शब्द आहे मोठेपण. मोठेपण या शब्दासाठी कवितेत आलेला शब्द आहे श्रेष्ठत्व. दुसरा शब्द आहे नेहमी. नेहमीसाठी कवितेमध्ये आलेले शब्द आहेत सदैव आणि नित्य. तिसरा शब्द आहे अलंकार. यासाठी कवितेमध्ये आलेला शब्द आहे भूषण. चौथा शब्द आहे मनातील इच्छा. आणि यासाठी कवितेमध्ये आलेला शब्द आहे मनोरथ. यातला आ भाग आहे, खालील शब्दांचे प्रत्येकी 5 समानार्थी शब्द लिहा. पहिला शब्द आहे मित्र.
मित्र या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत सखा, सोबती, सवंगडी, सहचर आणि दोस्त. दुसरा शब्द आहे सोने. सोने या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत कनक, कांचन, सुवर्ण, हेम आणि स्वर्ण. मुलांनो, तुम्हाला हा पाठ समजला आहेच. असेच उत्तमोत्तम पाठ पाहण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.